मित्रांनो, बिग बॉस मराठी किंवा बिग बॉस हा असा एक रिॲलिटी शो आहे की जिथे चांगले पक्के मित्र कधी दुश्मन होतील किंवा पक्के दुश्मन कधी एकत्र होतील किंवा कधी दोस्त होतील हे सांगता येत नाही. कारण त्याचाच प्रत्येक कुठेतरी आज नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कधी काळी चांगल्या मैत्रीण असलेल्या मीरा आणि गायत्री आज पक्क्या वैरी झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे एकमेकाला पाहण्यात पाहणारे, नेहमीच एकमेकाला पाहण्यात पाहणारे जय आणि विशाल हे सुद्धा एकत्र आलेले आहेत. आणि चांगले मित्र असलेले विशाल विकास हे कुठेतरी आत्ता विरुद्ध खेळताना दिसत होते. तर हा बिग बॉस असा शोच आहे की हे आपल्याला प्रत्येक वेळी बघायला मिळेल. तर मित्रांनो, आज नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत जय दुधाणे हे संचालक होते. जय दुधाणेचं संचालक फेअर होतं की अनफेअर होतं, विशाल नेमका कोणाच्या बाजूने खेळत होता. आज सोनालीची पुन्हा एकदा चिडचिड आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर गायत्रीची सुद्धा थोडीशी नाराजी इथे स्पष्टपणे बघायला मिळत होती. या सगळ्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र. तुम्ही पाहत आहात फिल्मी गप्पा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. खरं तर ना, क्रिएटिव्ह टीमला खरंच मानावं लागेल. कुठून तुम्ही ह्या नॉमिनेशन प्रक्रिया आणता. चांगली नॉमिनेशन प्रक्रिया होती, परंतु मी नेहमीच सांगतो ना की नॉमिनेशन हे तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये देता. त्यामुळे एखादा चांगला कंटेस्टंट हा बिग बॉसच्या घरातनं बाहेर जातो. तर हे कुठेतरी बिग बॉसने थांबवायला पाहिजेत होतं. आणि नॉमिनेशन हे स्वतः खेळून स्वतःसाठी द्यायला पाहिजेत होतं. तर हे कुठेतरी क्रिएटिव्ह टीमने लक्षात ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, नॉमिनेशन प्रक्रिया आपण बघणारच आहोत, परंतु जाऊया थोडंसं सकाळकडे, कारण सकाळचे मुद्देसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, इथे पहिल्यांदा आपल्याला दाखवलं आहे मीरा उत्कर्षबरोबर चर्चा करताना दिसते दादूशी. आता मीरा सांगताना दिसते की दादूस माझ्या खूप कनेक्ट होते. थोडंसं मला हसायला आलं, परंतु ठीक आहे, माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते. आता इथे मीरा सांगताना दिसते की इथे सुरेखाताई पण होत्या किंवा तृप्तीताई पण होत्या, परंतु यांच्याशी माझं जास्त रिलेशन झालं नाही, परंतु दादूशी माझं चांगलं रिलेशन झालं. तर इथे उत्कर्ष तिला त्या गोष्टीबद्दल समजवताना दिसतो. मित्रांनो, आज आहे ना आपल्याला 2 दिवस दाखवले, एक 70वा दिवस आणि 71वा दिवस. 70वा दिवस म्हणजे रविवारचा. या रविवारच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा टास्क होत नाही, फक्त आरामाचा दिवस असतो. तर या दिवसाअंतर्गत आपल्याला 2 मुद्दे प्रकर्षाने इथे दिसले. पहिला मुद्दा म्हणजे बी टीमचे सदस्य हे प्रत्येक वेळी विशाल करताना दिसत होते. आणि ए टीमचे सदस्य, ए टीममध्ये 2च जास्त, ते म्हणजे मीरा आणि उत्कर्ष. हे लोक सोनाली गायत्री हेच करताना दिसत होते. तर यांच्यावरच अख्खा दिवस त्यांनी लोटला. तर बघूया आपण पहिल्यांदा बी टीम. आता बी टीमचे सदस्य असलेले विकास असेल किंवा मिनल असेल आणि सोनाली प्रत्येक वेळी विशालचाच मुद्दा इथे काढताना दिसत होते. विकास सांगताना दिसतोय सोनालीला की बघ, तुला जर बोलायचं असेल, काही गोष्टी शॉर्ट आऊट करायच्या असतील तर तू विशालशी नक्की कर. मला पण एक मित्र म्हणून त्याच्याशी बोलायचं आहे, परंतु तो कितपत बोलेल हे काय दिसून येत नाही. तर इथे सोनाली सांगताना दिसते की बघा, तो व्यक्ती चुकलेला आहे, तुम्हाला जर बोलायचं असेल तर बोला, मी तुम्हाला अडवत नाही, परंतु बऱ्याच गोष्टी मला त्याच्या खटकलेल्या आहेत. तर इथे ती सांगताना दिसते की त्यांनी प्रत्येक वेळी मला गेम म्हणून माझा वापर केलेला आहे आणि त्याला कळतं त्याचा कुठे फायदा आहे, कुठे त्याचा तोटा आहे. त्याचा जो काही प्लॅन होता तो इथे प्रकर्षाने जाणवला. तर सोनाली असं सांगताना दिसते की तो प्लॅन करून आलेला आहे आणि त्याचा प्लॅन कुठेतरी इथे विस्कटला गेला आहे, असं इथे ती सांगताना दिसते. इथे मात्र मिनल एक कॅप्टन्सीचा मुद्दा मिनल नाही वाटतं, विकास काढताना दिसतो की त्याला आपण सांगितलं होतं की तुला आम्ही प्रत्येक वेळी कॅप्टन्सी दिली. तर तो असं सांगताना दिसत होता विशाल की मी डिझर्व करत होतो म्हणून कॅप्टन्सी दिली. तर आत्ता ए टीमचं सांगायचं झालं तर प्रत्येक वेळी सोनाली कशी, मी तुम्हाला मित्रांनो कालच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं की आत्ता आहे ना सोनाली आणि विकास हे टार्गेट होतील आणि ते टार्गेट होताना दिसत होते. आत्ता मीरा आणि उत्कर्षाच्या तोंडात फक्त आहे ना सोनालीचंच नाव होतं. पण मीराने इथे व्यवस्थित सांगितलं उत्कर्षाला की तू जास्त आहे ना सोनालीबद्दल बोलू नको, ती थोडीशी हर्ट झालेली आहे. कुठेतरी हाच मुद्दा आहे ना जय पण सांगताना दिसतो उत्कर्षला की उत्कर्ष मांजरेकर सर आपल्याला बोललेले आहेत की जास्त या गोष्टी आहे ना सगळ्यात बसू नको. आणि तो उत्कर्षला पण सांगतो पण की मी मीरासोबत ह्या गोष्टी जास्त डिस्कस करत नाही. सोनाली असेल किंवा अजून दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या डिस्कस करत नाही. तू सुद्धा तसंच करण्याचा प्रयत्न कर. परंतु उत्कर्ष मात्र इथे ऐकत नव्हता.
उत्कर्षला ह्या गोष्टी जरा आवडतात ह्या बोलायला, परंतु इथं प्रकर्ष आणि सोनालीचा मुद्दा काढत होता आणि त्यानंतर मग गायत्रीचा. सोनाली संपल्यानंतर गायत्री, गायत्री संपल्यानंतर सोनाली. तर हेच दोन्ही दिवस आपल्याला इथे दाखवलेलं आहे. मित्रांनो इथे एक ना मीनल एक महत्त्वाचा मुद्दा जयविषयी काढताना दिसते की जय आज या ठिकाणी म्हणजे आत्तापर्यंत जे काही 10 लोक आहेत ना, जय जो काही नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये 10 लोकांचा उल्लेख करत होता, प्लस इथे उत्कर्षाचा उल्लेख मीनलने आवर्जून केला की जय इथपर्यंत पोहोचला आहे तो उत्कर्षमुळे, कारण प्रत्येक वेळी उत्कर्ष त्याला सपोर्ट करत गेला त्यामुळे तो इथे आहे. तर काही बाबतीत मला मीनलच्या गोष्टीसुद्धा पटलेल्या आहेत, कारण प्रत्येक वेळी जय नॉमिनेशनपासून वाचत गेला किंवा जयला दोन्ही वेळा जी काही कॅप्टन्सी मिळाली ना, तर त्या या लोकांमुळेच मिळाली. परंतु जय एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. जरी म्हणजे इथपर्यंत जर सांगायचं झालं तर जय स्वतःच्या जीवावरसुद्धा आला असता, परंतु हां एक मान्य करावं लागेल की दादूस असतील किंवा सुरेखाताई असतील किंवा स्नेहा असेल किंवा उत्कर्ष असेल, बघा स्नेहाने जयसाठी आपलं नॉमिनेशन दिलं आणि ती घराच्या बाहेर गेली. दादूसचं सांगायचं झालं तर दादूसने स्वतःचे केस दिले आणि त्याला कॅप्टन केलं. तर ह्या काही गोष्टी मान्य कराव्या लागतील की जयसाठी या लोकांनी भरपूर केलेलं आहे. तर मित्रांनो यानंतर आहे ना सोनाली ही कन्फेशन रूममध्ये गेलेली आहे आणि आजच्या दिवसाअंतर्गत आहे ना सोनालीला बराच वेळ दाखवलं. म्हणजे कदाचित सोनालीची जी काही बाजू आहे ना ती इथे प्रकर्षाने बिग बॉस मांडताना दिसत होते. तर सोनालीला कन्फेशन रूममध्ये बोलवतात आणि सोनालीला विचारतात बिग बॉस की तुला काही बोलायचं आहे का, कारण तू प्रत्येक वेळी कॅमेऱ्यासमोर येऊन सांगत होती. सोनाली भरपूर रडताना दिसत होती. ती सांगते की विशाल निकमने मला चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे, माझ्या चारित्र्यावर त्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. तर बिग बॉस खूप छान पद्धतीने इथे सांगतात की बघ सोनाली हा रिॲलिटी शो आहे, विशालने त्याचे मुद्दे मांडले, तुझ्या मित्राने सुद्धा तुझ्याबद्दलचे मुद्दे मांडलेले आहेत आणि तूने सुद्धा स्वतःचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे लोकांना आता जज करू दे. लोकांनी सगळं बघितलेलं आहे की म्हणजे तुमचा जो काही गेम आहे ना, जे काही बोलणं झालं असेल नाही झालं असेल, लोकांना जज करू दे, त्यानंतर मग लोक निर्णय घेतील. तर हा खूप छान मुद्दा इथे होता. खरं तर विशालने त्याची बाजू मांडली. त्यानंतर सोनालीची बाजू इथे पूर्ण ते 2-3 दिवस आहेत ना मिनलसुद्धा मांडताना दिसत होती, त्यानंतर विकाससुद्धा मांडताना दिसत होता आणि स्वतः सोनालीसुद्धा मांडताना दिसत होती. त्यामुळे व्यवस्थित जे काही तिघांची बाजू आहे ना, म्हणजे दोघांची बाजू इथे प्रकर्षाने मांडलेली आहे. तर बिग बॉसने हा व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे. यानंतर विशालचं पण थोडंसं बोलणं मित्रांनो आपल्याला इथे दाखवलेलं आहे की विशाल आहे ना विकासचा खूप राग करतो. असं इथे दिसून आलं की विकास प्रत्येक वेळी मीनाला टार्गेट करत होता, आता तो सोनालीला टार्गेट करताना दिसतोय. तर मित्रांनो इकडे विशाल बोलत असताना थोडंसं विकास आणि सोनालीचा बाथरूममधला मुद्दासुद्धा इथे दाखवलेला आहे की विकास सोनाली सांगताना दिसतो की आत्ता विशाल काय करत असेल, तर सोनाली सांगताना दिसते की आपली बाजू आता तो सेव्ह करताना दिसत असेल. आणि सोनाली आहे ना व्यवस्थित ओळखते विशालला की आता विशाल असं काहीतरी बोलत असेल. सोनाली इथे सांगताना दिसते की हे जर मीरा आणि गायत्रीला हा बोलला असताना तर त्याला फाडून खाल्लं असतं. इथे मित्रांनो इथे थोडंसं आपल्याला विशाल आणि गायत्रीचं बोलणंसुद्धा दाखवलेलं आहे की इथे विशाल सांगताना दिसतो की मी ज्या काही गोष्टी करतो ते चूक आहेत काय बरोबर आहेत हे मलाच कळत नाही. थोडासा विशाल इथं हर्ट झालेला आहे. गायत्री त्याला सांगताना दिसते की तुला जर बोलायचं असेल तर तू माझ्याशी बोल किंवा अजून घरातील जे काही सदस्य आहेत ना तू त्यांच्याशी बोल. गायत्रीने त्याला ओळखलेलं आहे की हा थोडासा हर्ट झालेला आहे, एकटाच बसतोय. तर हीच गोष्ट कुठेतरी गायत्री ही सोनाली सांगताना दिसते की सोनाली त्याला थोडंसं वाईट वाटतंय, तो गिल्टी फील करतोय, तू त्याच्याशी बोल किंवा तो तुझ्याशी बोलायला तयार आहे. तर सोनाली इथे सांगताना दिसते की बऱ्याच त्याने गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे मला तरी सध्याच त्याच्याबरोबर बोलण्याची इच्छा नाही आहे. आणि नेल पेंटचा जो काही विषय आहे ना तो इथे आवर्जून सोनाली काढते की माझा असा कुठल्याही प्रकारचा इंटेन्शन हेतू नव्हता, की म्हणजे हात वगैरे असं करून सांगते की त्याने उगाच त्या गोष्टीचा बाव केला. आणि इथे आवर्जून सोनाली एक मुद्दा काढताना दिसते की विशाल हा टॉप 5मध्ये अजिबात डिझर्व करत नाही. जर तो तिथे आला तर बाकीच्या कंटेस्टंटवरती अन्याय होईल. तर असं काय वाटत नाही, विशाल टॉप 5मध्ये डिझर्व करतो. कारण
म्हणजे आपण जी काही त्याची जर्नी आहे ना ती पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत बघायला पाहिजे. आता तो थोडासा आता विशाल स्वतः इथे सांगताना दिसतो की मी आता स्वतःसाठी खेळायला लागलो, तर हे लोक मला बोलतात, परंतु आपण त्याची जर्नी आहे ना डे 1पासून आत्तापर्यंत बघूया तर तो नक्कीच टॉप 5मध्ये डिझर्व करतो. तर मित्रांनो आता आपण येऊया नॉमिनेशन टास्ककडे. तर बिग बॉसने खूप छान असा नॉमिनेशन टास्क दिलेला. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमला खरंच मानावे लागेल, कुठून तुम्ही शोधून आणता हे नॉमिनेशन टास्क. तर मित्रांनो हा जो वीक आहे हा टेम्पटेशन वीक असणार आहे, कारण 6-7 त्यांनी टेम्पटेशन दिलेले आहेत. ती टेम्पटेशन घरातील स्पर्धकांना मिळणार आहे आणि खूप छान असा नॉमिनेशन टास्क होता. पुन्हा एकदा आपलं भवितव्य दुसऱ्याच्या हातामध्ये. तर मित्रांनो इथे बीबी लायब्ररी दिली आहे. बीबी लायब्ररीमध्ये ज्या स्पर्धकाला आपल्याला नॉमिनेट करायचं आहे त्याचं पुस्तक तुम्ही घ्यायचं आहे आणि बजर वाजेल तेव्हा जो कोणी ज्याच्याकडे पुस्तक असेल तो तिथेच थांबणार आहे आणि ज्याला तुम्ही नॉमिनेट करायचं नाही तो संचालकाकडे पुस्तक देईल. तर पहिल्यांदा तर हा मला टास्क कळतच नव्हता म्हणजे नेमका काय आहे. त्यानंतर तो पुढे जसा गेला तसा मला हा टास्क कळाला. तर मित्रांनो या अंतर्गत काही टेम्पटेशन दिलेले आहेत. तर ती टेम्पटेशन जो कोणी सेफ सदस्य असेल त्याला ही टेम्पटेशन मिळणार आहेत. तर टेम्पटेशन खूप मजेशीर आहेत. इथं पहिलं आहे म्हणजे अनलिमिटेड कॉफी आहे, घरातील कामापासून सुट्टी मिळणार आहे, गोड म्हणजे डिझर्व मिळेल, सदस्य नॉमिनेट झाल्यास पुन्हा एकदा ते नॉमिनेशनपासून सेफ होऊ शकतात, दिवसा झोपण्याची मुभासुद्धा मिळणार आहे 1 तासाची, जेलचा फ्री पास असेल म्हणजे आठवड्याभर जरी जेलची शिक्षा झाली तरी त्याला ती मिळू शकत नाही, किंवा वरीलपैकी कुठलंही एक टेम्पटेशन तो घेऊ शकतो. तर हा पूर्णपणे टेम्पटेशन वीक असणार आहे. बघू आता कशा प्रकारे टेम्पटेशन मिळतं. मित्रांनो आत्ता लाईव्ह स्ट्रीममध्ये बंद झालं वाटतं, लाईव्ह स्ट्रीममध्ये इथे घरातील सदस्यांचे नातेवाईक भेटायला येतात आणि आत्ताच मला वाटतं एक 11चा एपिसोड संपण्याच्या अगोदर सोनालीचे पॅरेंट्स कोणतरी आले होते आणि विशाल इथे ओक्साबोक्शी रडताना दिसत होता. त्याला मात्र विकास समजवताना दिसत होता. असो ते आपण उद्या बघणारच आहोत. तर मित्रांनो नॉमिनेशन प्रक्रिया चालू होण्याच्या अगोदर गायत्री आणि विशालमध्ये थोडीशी डील होताना दिसते. गायत्री सांगताना दिसते की मी तुला नॉमिनेट करणार नाही, तू मला नॉमिनेट करू नको. तर विशालने थोडंसं हे ठरवलेलंच होतं नेमकं आता कोणाच्या बाजून जायचं. बरं झालं गायत्री आली म्हणजे आपल्या आपल्यातच डील होईल. तर इथे आहे ना गायत्रीच्या हाताला लागलेला आहे, त्यामुळे बिग बॉसने सांगितलेलं होतं की जर गायत्रीला जय मदत करू इच्छित असेल तर तो करू शकतो. आणि जयचं सांगायचं झालं तर जय पूर्णपणे गायत्रीच्या बाजूने इथे खेळताना दिसत होता, परंतु जयचा गेम फेअर होता की अनफेअर होता ते आपण बघूया. तर मित्रांनो या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत जे काही बुक्स आहेत ते बुक्स कलेक्ट करायचे आहेत आणि त्याबरोबर एक टेम्पटेशन कार्डसुद्धा आहे. जर तो त्याच्या बाजूने निकाल लागला, स्पर्धकाच्या बाजूने निकाल लागला तर ते टेम्पटेशन त्याला मिळू शकत होतं. तर इथे पहिली फेरी चालू होते, प्रत्येकजण प्लॅनिंग करताना दिसते. बी टीमचे सदस्यही दिसतात की कोणाला आपल्याला नॉमिनेट करायचं आहे, कोणाला सेव्ह करायचं आहे. आता बी टीमचं टार्गेट आहे ते म्हणजे मीरा आणि सेव्ह करायचे ते म्हणजे सोनालीला. आता ए टीमचं टार्गेट आहे ते म्हणजे सोनालीलाच आपल्याला नॉमिनेट करायचं आहे. म्हणजे इथे मीराने फिक्स केलेलं आहे सोनाली आणि गायत्री हेच टार्गेट असायला पाहिजे. तर पहिली फेरी वाजते. आता पहिल्या फेरी अंतर्गत ज्या पद्धतीने विशालने ठरवलेलं होतं की आपल्याला गायत्रीचं घ्यायचं आहे आणि गायत्रीने ठरवलं होतं की आपल्याला विशालचं घ्यायचं आहे, तर इथे जय गायत्रीच्या बाजूने खेळताना दिसतो. इथे मात्र सोनालीकडे मीराचं येतं आणि उत्कर्षकडे सोनालीचं येतं. आता इथे पुन्हा एकदा जो काही TCचा टास्क झाला होता त्याचप्रमाणे जो काही संचालक आहे त्या संचालकाला तिथे भूमिका म्हणजे संचालकाला निर्णय घ्यायचा आहे. इथे आहे ना त्याने TC सारखं ठेवायला पाहिजेत होतं, म्हणजे जो नॉमिनेट झाल्यानंतर तो तिथे बसणार होता, तर ते ठेवलं असताना कुठेतरी टास्क रंजक झाला असता, परंतु तेवढं क्रिएटिव्ह टीमला ते काही सुचलं नाही. तर मित्रांनो इथे बघा सोनालीचं नॉमिनेशन आलं आणि इथे मीराचं नॉमिनेशनमध्ये नाव आलं. तर साहजिकच सध्या मीरा आहे ना ही जयच्या बाजूने थोडीशी झुकलेली दिसते, साहजिकच तो इथे सोनालीलाच नॉमिनेट करेल. तर पहिल्यांदा इथे सोनाली नॉमिनेट होते. इथे मात्र विकास आहे ना थोडासा असा चिडचिड करताना दिसतो की आत्ता विशालने ना थोडीशी चूक केलेली आहे, तर जे काही गायत्रीशी डील करून बघू तो कॅप्टन्सीच्या साठी आपल्याकडे येईलच. तर मित्रांनो इथे सेकंड राऊंड होतो. आता सेकंड राऊंड झाल्यानंतर
इथे मात्र आहे ना गायत्री नॉमिनेशनमध्ये येते आणि त्यानंतर तिच्या विरुद्ध येतो तो म्हणजे विशाल. तर विशाल इथे सांगताना दिसतो जयला की तू मला नॉमिनेट कर आणि गायत्रीला सेफ कर. आणि हीच बाब कुठेतरी मला वाटतं विकास पण सांगताना दिसतो की तू विशालला नॉमिनेट कर आणि गायत्रीला सेफ कर. आता गायत्री जेव्हा नॉमिनेशनमध्ये जाणार होती त्यावेळी ती मला वाटतं मिनलकडे पण डील घेऊन जाताना दिसते. मिनल तुला खरंच वाटतं काय गं तू मला नॉमिनेट करणार का? तर मिनल सांगते हो का नाही करणार. नाही बोलतो तू मला बोलली होतीस ना की तू नॉमिनेट करणार नाही. तर मिनल सांगताना दिसते की मी तुझा पूर्ण गेम बघितला आहे, त्यावर मी ठरवणार आहे की तुला नॉमिनेट करायचं की नाही, परंतु मी नॉमिनेट करणार कारण त्या लोकांनी सोनालीला नॉमिनेट केलेलं आहे, त्यामुळे मी तुला नॉमिनेट करणार. आणि मिनल ही तिचे जे काही बुक आहे ना ती घेऊन जाते आणि नॉमिनेशनमध्ये टाकते आणि जयसुद्धा योग्य निर्णय घेत. आणि तो सांगताना दिसतो की विशाल कंटेस्टंट खूप स्ट्रॉंग आहे, जर मी विशालला नॉमिनेट केलं तर कुठेतरी त्याच्यावरती अन्याय होईल. तर इथलं जे काही जयचं डिसिजन आहे ना ते मला कुठेतरी फेअर वाटलं. आणि याच्यावरती आहे ना मांजरेकर सर विशाला आवर्जून बोलतील की तू कशाला नॉमिनेशनमध्ये जातो. आणि आत्ता अशी वेळ आहे ना की प्रत्येकाला नॉमिनेशन प्रिय असणार आहे. तर मित्रांनो इकडे तिसऱ्या राऊंडसाठी गायत्री ही जयला सांगताना दिसते की जय माझं एक ऐकशील का. जय सांगतो की बोल ना तू काय सांगायचं आहे तुला, तू यावेळी मेराचं घेशील का. तर जय सांगतो हुकुम मेरे आका मी घेणारच. तर मित्रांनो या तिसऱ्या राऊंड अंतर्गत मीरा धावत जाते आणि मीराला काय ते बुक घेताच येत नाही, ते टेम्पटेशनचं बुक घेऊन येते आणि थोडंसं त्याच्यावरती महाभारत होतं. आता इथे आहे ना विकास हा जयला सांगताना दिसतो की विशाल हा नॉमिनेशनमध्ये आलेला आहे तर तू त्याला नॉमिनेट कर. तर थोडंसं मला आहे ना विकासचं इथे चुकलेलं दिसतं. बघा जर विशालचं सांगायचं झालं तर विशाल आहे ना असा उघडपणे बी टीमच्या विरुद्ध खेळताना दिसत नव्हता, कारण बी टीमच्या एकाही सदस्याचं त्याने उचललं नव्हतं किंवा तो नॉमिनेशनमध्ये घेऊन जात नव्हता. जरी त्याने उत्कर्षाचं उचललं असेल, मीराचं उचललेलं असेल, परंतु तो बी टीमच्या विरुद्ध अजिबात खेळताना दिसत नव्हता, ना त्यांचं तो नाव घेत होता. इथे आहे ना विकासने ही चूक केली आणि जयला सांगितलं. आणि जयचं आणि विशालचं थोडंसं बॉन्डिंग चांगलं आहेत आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की हा माझ्याकडे डील घेऊन आलेला होता आणि जयला हे सुद्धा कुठेतरी पटणारं नव्हतं. तर मित्रांनो या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये विशालकडे असतं मीराचं नाव आणि उत्कर्षकडे असतं विकासचं नाव. आता या दोघांकडे सांगायचं झालं तर तो मीराला नॉमिनेट करू शकत नव्हता, इथं तो विकासला नॉमिनेट करतो. तर विकास थोडासा नाराज होतो आणि थोडीशी नेहमीप्रमाणे तो बडबड करायला लागतो. तर मित्रांनो इथे चौथा राऊंड चालू होतं आणि चौथा राऊंड खूप मजेशीर होता. इथे विशालकडे उत्कर्षाचं असतं, गायत्रीकडे विशालचं असतं, मिनलकडे मीराचं असतं आणि उत्कर्षकडे मिनलचं असतं. म्हणजे इथे आहे ना खरं तर विशालकडे उत्कर्षाचं असतं, तो बादच झालेला असता. गायत्रीकडे विशालचं जे काय ते पण बादच झालं असतं. म्हणजे हे लोक नॉमिनेशनमध्ये या लोकांना टाकणारच नव्हते. आता टाकणार कोण होते? मिनल ही मीराला नॉमिनेशनमध्ये टाकणार होती आणि उत्कर्ष हा मिनलला नॉमिनेशनमध्ये टाकणार होता. आता मिनलला पूर्णपणे समजलं की जय आपल्याला आवर्जून नॉमिनेशनमध्ये टाकणार. मग मिनलने सुद्धा आपली बाजू स्पष्टपणे इथे मांडण्याचा प्रयत्न केला. मिनल इथे सांगताना दिसते की तू टॉप 5मध्ये मला पाहतोस का? जर तू मला टॉप 5मध्ये पाहत असेल तर तू मला नॉमिनेट करणार नाही. तर जय सांगताना दिसतो की मी दोघींनासुद्धा टॉप 5मध्ये पाहतो. आणि हीच बाजू कुठेतरी मीरा सांगताना दिसते की तू माझ्या बोलण्यावरती जज करू नको. जरी मला मांजरेकर सर सांगत असले की तू खूप छान पद्धतीने गेम खेळते, परंतु तू बोलण्यात घालवते, तर हे तू थोडंसं हे लक्ष ठेव हां, याच्यावरती मला जज करू नको. आता गायत्री आहे ना इथे मध्येच बोलताना दिसते की तू वीक सांगितलं होतंस मीराला. तर याच्यावरनं गायत्रीचं आणि जयचं वाचतं इथे. मग बघू बघू काय तुला हेच काम आहे. तर इथे थोडासा जय हल्ला, कारण ही बाजू आहे ना ही वीक आहे मीराची आणि हीच बाजू कुठेतरी बघू बघूच माझं नाव आहे तर गायत्रीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि कुठेतरी विकास नेहमीप्रमाणे सांगताना दिसतो की तू संचालक आहेस, तू आत्ता फेअर डिसिजन घे, तुझ्याकडे ही संधी आहे. गायत्री मात्र जे काही तिची बाजू आहे ती स्पष्टपणे मांडत होती. मिनाली इथे उत्कर्षाला सांगताना दिसते की बघ सर तुला सांगत होते की तू फेअर निर्णय घे, तुझ्याकडे एक संधी आहे, तू मला सेफ कर आणि जो कोणी वीक कंटेस्टंट आहे त्याला तू नॉमिनेट कर. उत्कर्ष इथे नेहमीप्रमाणे नाही, मला जे वाटेल ते मी करेन, तू सांगणारी कोण.
यानंतर थोडीशी तुतुमयमे इथे दोघांमध्ये सुद्धा पाहायला मिळाली। यानंतर इथे विकास सांगताना दिसतो जयला की त्या जागेचा म्हणजे तू ज्या जागेवर बसला त्या जागेचा मान ठेव आणि योग्य निर्णय घे। तर जय इथे सांगताना दिसतो की तुला काय माहिती, तू या जागेवरती येशील आणि निर्णय घेशील ना तेव्हा तुला कळेल। तर विकासच आहे तो सांगताना दिसतो की त्या जागेवर म्हणजे संचालक म्हणजे कॅप्टनच्या जागेवर तू विशालमुळे बसलेला आहेस, त्यामुळे तू मिनलच्या बाजूने चांगला निर्णय घे। मग तेच पुन्हा एकदा ते मुद्दे काढताना दिसतात। मिनल सांगते की मी तुझ्यासाठी आवर्जून खेळे। मग दोघांमध्ये जय आणि मिनलमध्ये थोडेसे वादावादी होते। जय सांगताना दिसतो की तुमच्याकडे लोक का टिकत नाही, तर ती सगळी 10ची 10 लोक आमच्याकडे आणि तुम्हाला लोक सांभाळता येत नाही। व मिनलसुद्धा सांगताना दिसते की त्या लोकांमध्ये हे आपल्याला अजून दाखवलं नाही त्या लोकांमधनं किती लोक तुम्ही सेव्ह केली। आता इथे दोघांचं कंपॅरिझन करताना जय दिसतो की तू टास्क जरी चांगला खेळले तरी पण मीराचा जो काही घरातला वावर आहे तो व्यवस्थित आहे, काही ठिकाणी तू निर्णय घेऊ शकत नाही। तर हाच कुठेतरी मुद्दा मिनल खोडून काढण्याचा प्रयत्न करते। आणि इथे मला जयचं एक पटलं नाही। जय इथे सांगताना दिसतो की म्हणजे मिनल सांगत होती ना की मी इंडिव्हिज्युअल पण खूप छान खेळते आणि टीमसाठी खूप छान खेळते। तर जय इथे सांगताना दिसतो की इथल्या पानाला फुलाला गवताला पण माहिती आहे की तू काय खेळ खेळते ते। तर इथे म्हणजे मीराला वाचवण्यासाठी जय काय बोलताना दिसत होता। इथे जर मित्रांनो फेअर अनफेअर सांगायचं झालं तर मला असं थोडंसं वाटतं ना की जर मांजरेकर सरांनी असं सांगितलं होतं की तुम्ही फेअर निर्णय घ्या, जो काही वीक कंटेस्टंट आहे ना त्याला नॉमिनेट करा, तर मिनल ही कुठेतरी खूप स्ट्रॉंग आहे। मीराचा विचार करायचा झाला तर इथे अनफेअर डिसिजन आहे जयचं असं मी सांगेन। आणि थोडंसं कुठेतरी मीरासुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत होती की विकास हा माझ्या बाजूने खेळत नाही, तो उगाचच बसून होता। आता हीच मीरा आहे ना विकासचं कौतुक करताना दिसत होती की थँक्यू, तो माझ्यासाठी अगदी मन लावून खेळलेलास। आणि पुन्हा एकदा मीरा पलटते। यासाठीच मांजरेकर सर सांगतात की तू आहे ना सगळं व्यवस्थित करते परंतु इथे थोडंसं घालवते। आता इथे याच गोष्टीवरनं कुठेतरी मांजरेकर सर आहेत ना हे जयला बोलण्याची शक्यता आहे की तू पुन्हा एकदा आपल्याच टीमसाठी खेळस। इथे जर तू मिनलचं नाव घेतलं, कारण मिनल खूप स्ट्रॉंग आहे, ज्या पद्धतीने मी दादूचं आणि मिनलचं जे काही तुलना उत्कर्षाने केले होते त्याबद्दल मी बोललो होतो, तसंच कुठेतरी इथे या दोघींची तुलना जी काही जयने केलेली आहे मिनल मीराची, तर याच्यावरनं आवर्जून मांजरेकर सर इथे बोलतील। जयचं अनफेअर डिसिजन वाटलं, त्याने इथे मीराला नॉमिनेट करायला हवं होतं, परंतु ठीक आहे, संचालकाचा निर्णय अंतिम आहे। तर मित्रांनो इथे मिनल ही नॉमिनेट होते। तर आत्ता तरी उद्या कोण नॉमिनेट होईल ते माहिती नाही, परंतु आत्ता तरी सोनाली, विकास, त्यानंतर मिनल आणि गायत्री असे 4 कंटेस्टंट हे आत्ता तरी नॉमिनेट झालेले आहेत। तर मित्रांनो विशालचं सांगायचं झालं तर विशाल असा उघडपणे टीम बीच्या विरुद्ध खेळताना दिसत नव्हता, परंतु तो टीम एच्या बाजूने खेळत होता हे दिसत होतं। कारण उत्कर्ष आणि मीराचं, गायत्रीचं तो पुस्तक घेऊन जात होता। या लोकांचं म्हणजे बी टीमच्या सदस्यांचं एकाही सदस्याचं त्याने घेतलं नाही किंवा त्यांना नॉमिनेट करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता। त्यानंतर जयचं सांगायचं झालं तर जयचं काही ठिकाणी फेअर डिसिजन होतं, गायत्रीसाठी पण फेअर डिसिजन होतं, परंतु आत्ताचं सांगायचं झालं शेवटचा मुद्दा तर तो थोडासा मला अनफेअर वाटला। बाकी जयचं जे काही संचालन आहे ना ते व्यवस्थित होतं। शेवटी जे काही वादविवाद होते ते होणारच होते। मिनल आपले मुद्दे प्रकर्षाने ती मांडते, ज्या पद्धतीने मी डिझर्व करते हे ती सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि जय मुद्दे खोडण्याच्या मागे लागलेला होता। तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता। पुन्हा एकदा सोनालीची जी काही चिडचिड आहे ना ती थोडीशी उघडपणे दिसली, परंतु इथे बिग बॉसने आवर्जून पुन्हा एकदा सोनालीचं बऱ्याच गोष्टी दाखवल्या आणि सोनालीची बाजू इथे लोकांना दाखवत होते। विशालचं आज काही जास्त दाखवलं नाही। तर अशा प्रकारे आजचा दिवस होता। या दिवसाअंतर्गत तुम्हाला जयचं संचालन जे काय ते फेअर होतं की अनफेअर होतं, कसा वाटला आजचा खेळ, कोणाचा खेळ आवडला हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा। मित्रांनो आज जे काही नॉमिनेट झालेले आहेत त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर कुठला सदस्य या आठवड्यात बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाईल,
तर उद्याचा दिवस अजून आहे, उद्याच्या दिवशी कोण नॉमिनेट होईल हे पाहावं लागेल. परंतु हे जे 4 कंटेस्टंट नॉमिनेट झालेले आहेत, यामध्ये मिनल असेल, त्यानंतर विकास, गायत्री आणि सोनाली. तर सध्या तरी गायत्री आणि सोनाली हे थोडेसे वीक वाटत आहेत बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी. बघूया आता उद्याच्या दिवशी कोण नॉमिनेट होतं त्यावर आपण ठरवूया आणि त्यानंतर मग या विषयावर आपण बोलूया. बिग बॉसच्या अशाच रिव्ह्यू आणि अपडेट्ससाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.